या सारणापासून आपण लाडू बनवू शकतो, गणपती बाप्पासाठी मोदक बनवू शकतो, बर्फी बनवू शकतो, त्याचबरोबर प्रसादासाठी पेढा सुद्धा बनवू शकतो। अगदी सोपी पद्धत आहे। सर्वात अगोदर आपण 1 वाटी साखर घ्यायची आहे। जी चहासाठी आपण साखर घेतली आहे तेच घ्यायची आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही साखर काढून घेऊया। त्यामध्ये आपण इलायची टाकणार आहोत, तर 2 इलायची घेतलेल्या आहे। इलायची पूर्ण अशीच टाकायची नाही, नाहीतर खाताना ते बरोबर लागत नाही। त्यातील बिया काढायच्या आहेत आणि त्या बियासकट आपण ही साखर छान अशी वाटून घेतलेली आहे। तुम्ही डायरेक्ट पिठी साखर सुद्धा घेऊ शकता, पण अशी घेतल्याच्यामुळे आपले हे जे सारण आहे ना खूप चविष्ट बनतं। एक पॅन आपण गरम केला आहे, त्यामध्ये आपण 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे। बेसन पीठ जाड किंवा बारीक असं काही नाही, जे तुमच्याकडे आहे तेच तुम्हाला घ्यायचं आहे। स्लो गॅसवरती 5 मिनिटं आपण हे बेसन छान असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 3 ते 4 चमचा तूप टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण स्लो गॅसवरतीच हे सर्व भाजून घेणार आहोत। एकदम जर आपण तूप टाकलं तर बेसन अगोदर सर्व तूप शोषून घेतं आणि जेव्हा आपण रेसिपी पूर्ण बनवून झाली की तेव्हा ते सर्व तूप सोडून देतं। त्याच्यामुळे आपण 2-2 चम्मच असं हे तूप टाकायचं आहे आणि छान असं हे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। टोटल आपल्याला इथे अर्धी वाटी तूप लागणार आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं हे तूप टाकायचं आहे। एकदम छान असा सुगंध येईल। 12 ते 15 मिनिटं झाले की छान असं आपले हे बेसन पीठ असं भाजून होईल। पहा, रंग सुद्धा याला लालसर असा आलेला आहे आणि असं दाणेदार असं हे आपलं बेसन पीठ झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण जी पिठी साखर वाटली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा हे मिक्स करायचं आहे। तर इथे आपण गॅस बंद केले आणि आपलं जे बेसन पीठ आहे हे थंड न होता आपण त्यामध्ये पिठी साखर टाकली होती। आता यामध्ये आपण 1 ते 2 चमचा तूप टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, हलकंसं हे कोमट झालेलं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ना छान असं तयार झालेलं आहे। आता यापासून आपण पेढे, मोदक, लाडू किंवा बर्फी बनवू शकतो। काजू, बदाम, पिस्ता यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक टिप मी तुम्हाला देते, जर तुमचं बेसनचं जे मिश्रण आहे ते असं झालं नाही ना, तर 2 चमचा तूप तुम्ही गरम करा आणि ते यामध्ये टाकून पुन्हा हे छान असं मिक्स करा। तर अशा पद्धतीचे हे तुमचं मिश्रण तयार होईल। आता यापासून आपण लाडू वळूया। तर पहा, अशा पद्धतीने आपण हा लाडू वळवलेला आहे आणि इतका टेस्टी झालेला, खूप 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 मस्त झालेला आहे, खूप टेस्टी झालेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।